नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मांसाहार खाणाऱ्यांची सेवा स्वामी महाराज स्वीकारतात का? मांसाहार केल्यानंतर स्वामी सेवा करावी की नाही? आणि ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार होतो त्या दिवशी सेवा करावी की थांबवावी? असे असंख्य प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माहिती जर तुमच्या उपयोगाची वाटली तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, अनेक व्यक्तींना मनापासून स्वामी सेवा करावीशी वाटते, स्वामी सेवेमध्ये यावंसं वाटतं. पण त्याचवेळी एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहतो, स्वामी सेवा करायची असेल तर मांसाहार पूर्णपणे बंद करावा लागेल का? मी मांसाहार करते म्हणून स्वामी सेवा करूच नये का? आणि ह्या भीतीमुळे असंख्य जण स्वामी सेवा सुरूच करत नाही, स्वामी सेवेपासून ते वंचित राहतात. तसंच काही जणांना वाटतं की आधी आपण मांसाहार बंद करू आणि मगच स्वामी सेवेमध्ये येऊ, स्वामी सेवा सुरू करू. आणि त्याचबरोबर अशाही काही व्यक्ती असतात ज्या स्वामी सेवा पण करत असतात आणि मांसाहारही करत असतात. आणि जेव्हा त्या सेवा करतात तेव्हा त्यांच्या मनात सतत एकच प्रश्न चालू असतो, आपली सेवा खरंच स्वामींपर्यंत पोहोचते का? आपली भक्ती स्वामींना आवडते का? आपण मांसाहार केल्यामुळे स्वामी आपल्यावर रागावतील का? आपल्याला कुठली तरी शिक्षा मिळेल का? आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही का? ही भीती, ही शंका आणि ही अपराधीपणाची भावना सेवेमध्ये सगळ्यात मोठा अडथळा बनत असतो. आणि म्हणूनच आज आपण मांसाहार केल्यानंतर स्वामी सेवा करावी की नाही आणि स्वामी आपली सेवा स्वीकारतात की नाही याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता बघा, जर तुम्ही मांसाहार करत असाल तर तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनीच अनुभवलेली असेल. ज्या दिवशी आपण मांसाहार करतो किंवा आपल्या घरामध्ये मांसाहार बनत असतो त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण थोडंसं बदललेलं वाटतं, थोडी अस्वस्थता आपल्याला जाणवत असते किंवा घरामध्ये लहान सहान गोष्टींवरून वादविवाद होतात, भांडणं होतात, कटकटी होतात. आणि कारण त्या दिवशी आपलं मन अधिक नकारात्मक विचारांकडे झुकलेलं असतं. आणि मग अशा नकारात्मक विचारांसोबत जर आपण स्वामी सेवा केली तर मनात नकळत आपल्या एक प्रश्न येतो आणि तो प्रश्न म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करत आहोत, आपण स्वामींसाठी योग्य आहोत का, किंवा आपण मांसाहार करत आहोत, ही भावना आपल्या मनामध्ये सतत येत असते. पण याच्या उलट ज्या दिवशी आपण सात्विक शुद्ध भोजन खातो किंवा शुद्ध जेवण करतो, मांसाहार करत नाही, त्या दिवशी आपलं मन जास्त शांत असतं आणि आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये मन लागतं किंवा सेवा करत असताना आपल्या मनात कोणतीही शंका राहत नाही. आणि म्हणूनच मांसाहार ज्या दिवशी आपल्याला करायचा असेल त्या दिवशी सेवा करावी का? तर बघा, माझ्या अनुभवातून सांगायचं झालं तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी नित्यसेवा न केलेलीच बरी. कारण आपण स्वामी महाराजांची जी नित्यसेवा करतो किंवा कुठलीही सेवा करतो, ती सेवा ही केवळ एक कृती नसते, एक काम नसतं, तर ती आपल्या मनाची अवस्था असते. म्हणजे आपण जी काही सेवा करत आहोत ती सेवा आपण किती मनोभावे करतो, मनापासून करतो, हे महत्त्वाचं असतं. परंतु ज्या दिवशी आपण मांसाहार करणार आहोत किंवा केला असेल त्या दिवशी आपलं मन सेवेमध्ये लागत नाही, आपलं मन हे दुसरीकडेच भिरकटत असतं आणि म्हणूनच त्या दिवशी आपल्याला सेवा करायची नाही. जरी आपण मांसाहार करत असू किंवा केलेला असू, याचा अर्थ असा अजिबात होत नाही की स्वामी आपल्यावर रागावत असतात. स्वामी आपल्यावर रागवत नाही, ते आपल्याला घडवत असतात. आणि स्वामींना सगळ्यात महत्त्वाची असते ती तुमची भक्ती, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास. जर हे तीनही गोष्टी तुम्ही मनापासून केल्या तर स्वामी कधीच तुमचा हात सोडत नाही आणि तुम्हाला कधीही स्वामी शिक्षा देणार नाही. तुम्ही जी काही तुटकी-मुटकी सेवा करत असाल ती जर मनापासून असेल आणि स्वामींचा जो काही विश्वास आहे तुमचा स्वामींवरील तो दृढ असेल ना, तर स्वामी तुम्हाला कधीच शिक्षा करणार नाही. तुमची सेवा नेहमीच स्वामींना आवडत असते. आणि माझा स्वतःचा अनुभव सांगते, स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर मांसाहार हळूहळू आपोआप कमी होतो आणि एक दिवस पूर्णपणे बंदही होतो. आणि हे काही जबरदस्तीने होत नाही, भीतीने होत नाही, आणि हे घडत असतं ते प्रेमाने. स्वामी आपल्याकडून
बरोबर आपला जो काही मांसाहार आहे तो बंद करून घेतात. जर तुमची मनापासून इच्छा असेल की स्वामी सेवा ही करायची आहे आणि मांसाहार बंद करायचा, ही जर तुमची मनातील इच्छा असेल, ती दृढ असेल, तर नक्कीच स्वामी महाराज आपला जो काही मांसाहार आहे तो हळूहळू बंद करवतात आणि आपल्याकडून सेवा करून घेत असतात. बघा, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आहाराचे 3 प्रकार सांगितले आहे: सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. सात्विक आहार हा आपलं मन शुद्ध करत असतो आणि त्याचबरोबर जो तामसिक आहार आहे तो तामसिक आहार मन अस्वस्थ करत असतो. म्हणजेच आपण जे काही खात असतो, जो काही आहार घेत असतो, त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या भक्तीवर होत असतो आणि म्हणूनच आपल्याला जो काही तामसिक आहार आहे तो टाळायचा आहे. म्हणजेच आपल्याला जो काही मांसाहार आहे तो मांसाहार करून सेवा करायची नाही. आणि बघा, स्वामी महाराज हे फक्त आपलं खाणं पिणं पाहणारे किंवा आहार पाहणारे देव नाही, तर ते आपलं अंतकरण पाहणारे सद्गुरू आहे. स्वामी पाहतात तुझं मन शांत आहे का, तुझी भावना प्रामाणिक आहे का आणि तू सुधारण्याचा प्रयत्न करतोयस का, हे सर्व स्वामी महाराज पाहत असतात. आणि म्हणूनच एक साधा पण योग्य मार्ग असा आहे की ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे किंवा तुमच्या घरात मांसाहार होणार आहे त्या दिवशी नित्यसेवा किंवा कोणत्याही देवतेची पूजा न केलेली बरी. म्हणजे थोडक्यात स्पष्टपणे सांगायचं झालं तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहे किंवा घरात तुमचा मांसाहार येणार आहे त्या दिवशी तुम्ही नित्यसेवाही करू नका किंवा कोणत्याही देवाची तुम्ही पूजा देखील करू नका. पण मग नित्यसेवा करायची नाही म्हणून तुम्ही स्वामींचं नाव घेणं कधीही थांबवायचं नाही. मनामध्ये स्वामी मला योग्य दिशा दाखवा एवढं म्हटलं तरी ती पण स्वामी सेवाच होत असते. किंवा स्वामी महाराजांचं नामस्मरण सतत करा, अखंडपणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करत राहा. त्याचबरोबर तुम्ही मांसाहार करत नसेल पण घरचे करत असतात, मग सेवा करावी की नाही, तर बघा उत्तर स्पष्ट आहे, हो नक्कीच तुम्ही सेवा करू शकतात. तुमच्या घरातील ज्या व्यक्तींना खायचं आहे त्यांना खाऊ द्या, आणू द्या, परंतु तुमच्या जर मनात स्वामींबद्दल श्रद्धा असेल, भक्ती असेल तर तुम्ही स्वामी सेवा करू शकतात. आणि म्हणूनच तुम्ही जरी मांसाहार करत असाल तरी स्वामी सेवा बंद करू नका. फक्त ज्या दिवशी मांसाहार करणार असेल त्या दिवशी सेवा करू नका, पण स्वामींचं नामस्मरण मनामध्ये अखंड चालू ठेवा. कारण आत्म्या इतकं पवित्र या जगामध्ये काहीच नसतं. आणि म्हणूनच विश्वास ठेवा, जर तुमची सेवा खरंच मनोभावे असेल, दृढ असेल, तर स्वामी आपोआप तुमचा मांसाहार हळूहळू बंद करून टाकतात. कारण स्वामींनाही मनापासून सेवा करणारे भक्त हवे आहे. अशा भक्तांची सेवा स्वामींना खूप आवडत असते. स्वामी कधीच आपल्या भक्ताचा हात सोडत नाही. आणि म्हणूनच जर तुमची इच्छा असेल स्वामी सेवा करायची तर नक्कीच तुम्ही स्वामी सेवा करा. जरी तुम्ही मांसाहार करत असाल, जर तुमचा मनापासून मांसाहार बंद करण्याचा निश्चय असेल तर तो स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून घेतात आणि तुमच्याकडून स्वामी महाराज जास्तीत जास्त सेवा करून घेत असतात. त्यामुळे स्वामी सेवा करत राहा. स्वामी आपल्याकडून सर्व काही व्यवस्थित करून घेतात. कारण करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. आणि म्हणूनच स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला महत्त्वाची असते ती आपली भक्ती, श्रद्धा आणि स्वामींवर असलेला विश्वास. बाकी आपल्या मार्गात कितीही संकटे आली किंवा कितीही अडथळे आले तरीही त्या अडथळ्यांना पार करून स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत असतात. आणि म्हणूनच जरी मांसाहार तुम्ही करत असाल किंवा घरामध्ये तुमचा मांसाहार होत असेल तरीही स्वामी सेवा करायचं तुम्ही बंद करू नका. स्वामी सेवा सोडू नका, कारण स्वामी आपला हात कधीच सोडत नाही. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.